जनता नागरी सहकारी पतसंस्था येवलाच्या विरोधामध्ये ठेवीदार आक्रमक संस्थापक चेअरमन व संचालक यांना अटक करा यासाठी मोर्चा काढत तहसील कार्यालय येथे संस्थापक चेअरमन दौलतराव ठाकरे व संचालक मंडळ यांच्या विरोधात उपोषण सुरू। या प्रसंगी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघूया ठेवीदार काय म्हणता आहे। अरे कोण म्हणतं देणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही, या चोरांना अटक, या चोरांना अटक, कोण म्हणतं देणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही, या चोरांना अटक, चोरांना अटक चोरांना अटक झालीच पाहिजे। आज जनता नागरी पतसंस्थेच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार 3 वर्षापासून उपोषण करतोय, अनेक आंदोलन करतोय, परंतु ह्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये फक्त जनतेची पिळवणूक होते। शासन किंवा अधिकारी DDR असो, एअर ऑफिस असो किंवा इथले सगळे अधिकारी असो, आमच्या जनतेचा कोणत्या प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत नाही। आणि हा दौलतराव ठाकरे 4 वर्षापासून फरार आहे। विजय मल्ल्यासारखा माणूस सापडू शकतो, तर हा किरकोळ माणूस काय यांना सापडत नाही? हे काहीतरी काळं बेणं चालू आहे। हे पैसे देवाण घेवाण किंवा काहीतरी काजू बदाम खाऊ घालून हा बाहेर अय्याश करतोय। ह्या संचालकाला अटक होत नाही किंवा त्याला पकडलं जात नाही। आणि ह्या गोरगरीब जनतेचे पैसे मिळण्याचा कोणीही अधिकारी असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो, ह्या जनतेचा प्रश्न सोडवलेला पुढे येत नाहीये। हे खासदार आमदार कोणत्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीये। यांच्या घरी आज दवाखाना चालू आहे, यांच्या मुलीचं लग्न आहे, सगळ्यांना पैशाची गरज आहे आणि ह्या गरज असताना देखील या कष्टाचे पैसे हे आमच्या सारख्या जनताला भेटत नाहीये। आम्ही 25 जानेवारीपासून उपोषणाला बसतोय तहसील ऑफिस येथे। जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे न्याय मिळत नाही किंवा पैसे मिळत नाही, आम्ही 10 दिवस 15 दिवस आम्ही उपोषण सोडणार नाही। आमच्या ठेवीदारांपैकी जवळजवळ 12 ते 15 लोक मृत्युमुखी पडलेले, त्याच्यात अजून 2-4 जणांची भर होईल। काही फरक नाही पडत ह्या शासनाला। हे गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी, शासकीय अधिकारी हे सगळे झालेले। या जनतेचं कोण ऐकणार आहे? नुसतं आम्हाला निवडून द्या, हे जनतेला उपासमारी होऊ राहिली किंवा अनेक त्रास होतोय। या शासनाने आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या प्रश्नाची उत्तर देऊन आणि आमचे गोरगरीब जनतेचे पैसे द्यावे ही नम्र विनंती करतो। सर्वप्रथम मीडियाने दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो व जनता नागरी पतसंस्थेमध्ये सुमारे 3 ते 4 वर्षापासून लोकांनी कष्टाचे पैसे ठेवलेले आहे। त्या कष्टाचे पैसे ठेवण्याच्या मागचा उद्देश असा आहे की मुलांना शिक्षणाला, लग्नाला, दुःख वाहण्याला कामं येत असतात। ज्याप्रमाणे सरकारी नोकर PF कापला जातो, ते पैसे त्यांच्या कारणे लागतात, त्याप्रमाणे आम्ही या जनतेने, गोरगरीब जनतेने कष्टाचे पैसे जनता नागरी पतसंस्थेत त्यांनी आम्हीच दाखवून ठेवले। परंतु रजिस्टर्ड पतसंस्था असतानाही शासन या कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। या शासनाने आज आम्ही 3 वर्षापासून उपोषण करतोय, तर या उपोषणाची दखल घेऊन आमच्या या सर्व ठेवीदारांचे पैसे घेतल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। आज निर्धार घेऊनच आम्ही उद्या आज 25 तारखेपासून उपोषणाला बसत आहोत। याची शासनाने दखल घ्यावी व या ठेवीदारांपैकी एकाही कुटुंबाला जर काही बाधा झाली तर शासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती। जनता सहकारी नागरिक आमचे वारंवार उपोषण केले, मोर्चे काढले, पण सापडतच नाही। आमचे एकदम कष्टाचे पैसे भेटायलाच पाहिजे। काय करणार आहे? गोरगरीब, करोना झाला, हे झालं, सर्व अडचणी, सगळ्यांना अडचणी। ऑपरेशन करायचे तरी माझे पैसे दिले नाही, तर खाली उतर म्हणे आमच्या पायरीच्या पैसे मागायचे नाही। आमचे कष्टाचे पैसे आम्हाला पैसे भेटलेच पाहिजे।